कार्य होतं ते आजही खरं तर समाजाच्या आठवणीमध्ये, स्मरणामध्ये आणि चिरकाल ते आपल्याला राहताना पाहायला मिळणार आहेत. म्हणून तर म्हटलं आता समाजाच्या सुखामध्ये आणि समाजाच्या दुःखामध्ये सहभाग घेणारे व्यक्तिमत्व राजकीय पटलावरती आपल्या नावाचा डंका पेटवतात आणि देहूरोड कंटोन्मेंट बोर्डच्या माध्यमातून कार्यकुशल कार्यक्षम नगरसेवक म्हणून देखील आपण राहुल दादांना पाहतोय. यावेळीचा चेंडू होता, फटका केला मिड ऑफच्या डोक्यावरतून, चेंडू मात्र जाईल डीप लॉंग ऑफ सीमा पार, येतोय षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं नवीनदादा पानसरे उपस्थित होतात. मनपूर्वक स्वागत आहेत. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू होते. विठ्ठल टुमकर जे आता गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतात. प्रचंड मोठा हल्ला केलाय, प्रचंड मोठं आक्रमण आपण पाहिलं तर सिद्धेशच्या बॅटमधून इथे मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. सिद्धेशला आपण पाहतोय बॅटिंग करताना, संकेतला आपण पाहतोय सलामीला. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू झाले आणि धावपलकोती स्कोर कार्ड होती आपण पाहिलं तर बनवलं गेलात 23 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत. पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती षटकार आणि टीमची धावसंख्या 23 रन, 23 धावा त्या मात्र धावपलक होत आहेत. क्रिकेट आणि क्रिकेट देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अपाट आयुष्य मैदानी तू येशो वेळोवेळी, डाव तुझा येतास जमोशी तू आपली खेळी, काळ करी मग गोलंदाजी, संकट चेंडू फेकी, मागे टपला यष्टरक्षक तुझा उधळणार डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला एक डाव. हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. क्रिकेट आणि क्रिकेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतोय. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळाभाऊ भेगडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमदार चषकाचा सोहळा. विठ्ठल टुमकर अखूट टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर लेगला खेळलाय, एक टप्पा घे चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. धावपलक त्याकडे बदलत आहेत. 27 धावा धावपलक होत आहेत. पहिल्या षटकात 17 धावा, दुसऱ्या षटकात एक षटकार एक चौकार आलाय. 2 चेंडूवरती 10 धावा येतात. विठ्ठल टुमकर यांच्यावरती देखील प्रचंड मोठं आक्रमण. अखूट टप्प्याचा चेंडू होता, डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळलाय, क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु चेंडू जाईल थेट सीमा पार, बॅक टू बॅक खणखणीत चौकार. सिद्धेशच्या बॅटमधून आक्रमण केलं. ते पहिल्या षटकात आपण संकेतला पाहिलं, इथे आता सिद्धेशला पाहतोय. ओव्हरपी चेंडूता खेळण्याचा प्रयत्न खूप चांगला राहिलाय. बॅटवरती चेंडू आला नाही, विकेट किपरच्या देखील आता चेंडू येऊ शकला नाही आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. आयुष्यात ज्याने धाडस केलं, धोके स्वीकारले तेच यशस्वी होतात. हे डेअरिंग करून काम करणाऱ्याचं काम आहे, कट्ट्यावरती बसून माप काढणाऱ्यांचं काम नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे डेअरिंग घ्यावी लागते, इथे रिस्क घ्यावी लागते. लेग बिपर विकेटसाठी विठ्ठल टुमकर प्रचंड अपील करतात आणि तिथे पंच कळवतात. लेग बायच्या रूपाने एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलक ते आकडे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहे. 32 रन, 32 धावा त्या मात्र धावपलक आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरचा सामना, एक इनिंग डाव देखील आपण पाहतोय सुरू आहे. पहिला किती धावांचं टार्गेट उभं केलं जाईल, किती धावांचं लक्ष ठेवलं जाईल ते देखील आपण पाहणार आहोत. फुल टॉस चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली, पॅडल स्वीप केलाय आणि चेंडू देखील आपण पाहिलं तर स्लॉग स्वीप, चेंडू सीमा पार, 4 धावा. 36 धावा धावपलक होत आहेत. पहिल्या 2 षटकांचा खेळ देखील आपण पाहिलं तर संपलेला आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये प्रचंड मोठे आक्रमण होताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर 17 धावा आल्या. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं 19 धावा आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होत आहेत.
राहुलदादा बालगेरेंबद्दल आपण बोलत होतो, चर्चा करत होतो. या परिसरामध्ये सातत्यानं आपण पाहिलं तर विकास कामं असतील, समाजाचं सुख असेल, समाजाचं दुःख असेल, या प्रत्येक कार्यामध्ये आपण पाहिलं तर कार्यसेवेने ते तत्पर राहिले. आणि कोविड-19च्या काळामध्ये देखील आपण पाहिलं तर गरिबांना केलेली मदत संपूर्ण चिंचोली गावानं पाहिली. त्यामध्ये कोविड-19चा काळ जर तुम्ही पाहिल्यानंतर प्रचंड भयानक होता, प्रचंड वेदनादायक होता, प्रचंड घातक होता. परंतु कोविड-19च्या काळात देखील आपण पाहिलं तर कोरोनासारख्या महाभयंकर काळात देखील राहुलदादा बालकर यांनी समाजाचं सुख आणि समाजाच्या सेवेसाठी ते सातत्याने कार्य सदैव तत्पर राहताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि खरं तर आपल्या समाजाची, आपल्या लोकांची सेवा त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 36 धावा त्या मात्र धावफलक होत्या आहेत. षटक क्रमांक 3 करण्यासाठी गोलंदाज येतोय. प्रभास येत आहेत गोलंदाजच्या मार्कवरती. षटक क्रमांक 3 आपल्याला करताना पाहायला मिळतील. प्रभास 36 धावा धावफलक होती. फुल टॉस, बिन टप्प्याचा बिमार, पंच कळवतात नो बॉल आणि चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळतात 5 धावा. थँक्यू. 5 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक होती. प्रचंड मोठा धावांचा डोंगर आता उभा केला ते 41 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. राहुलदादा बालगरे साहेबांनी कोविड-19च्या काळामध्ये केलेलं कार्य आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि खरं तर सातत्यानं गेली 10 वर्ष आपण पाहिलं तर या क्रिकेटच्या स्पर्धांचं आयोजन, नियोजन या मैदानात होताना पाहायला मिळते. सुरुवातीला आपण पाहिलं तर हे मैदान नव्हतं, परंतु त्याला मैदानाचं स्वरूप प्राप्त करून दिलं. यावेळीचा चेंडू होता डीप मिड विकेटला चेंडू केलाय. फ्री हिट बॉल आहे आणि तिथे चुका होत आहेत. फेक येते तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 42 रन, 42 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 3 मैदानात सुरू आहेत. 6 षटकांची मॅच, 6 ओव्हरचा सामना. क्रिकेट आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये 3.5 अक्षरांचा शब्द आहे. मी सुरुवातीला सांगितलं की लिहायला वेळ लागत नाही, बोलायला खूप कमी कालावधी लागतो, वाचायला खूप कमी सेकंद लागतात. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती, क्रिकेटच्या पटलावरती आलं ना तर तुमचं नाव बनतं. आणि ते नाव या क्रिकेट खेळातून बनताना पाहायला मिळतं. कित्येकांचं नाव झालंय, कित्येकांचं नाव बनलंय आणि कित्येक जण बनवताना पाहायला मिळतात. तो खेळ आहे मित्रांनो क्रिकेटचा. गोलंदाजच्या मार्कवरती प्रभास. पहिला चेंडू खराब होता, त्यानंतर कमबॅक करतोय, पुनरागमन करतोय, वापसी करतोय, संघाला पुन्हा एकदा ट्रॅकवरती घेऊन येतोय आणि रुळावरती आणण्याचं काम करेल का गोलंदाज प्रभास. फुल टॉस चेंडू होता, फटका केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेक सुरेख आहे. बॅकअप चांगला आहे. क्षेत्ररक्षण अतिशय लाजवाब. सुंदर कमबॅक केला ते प्रभासकडनं. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर संकेत आणि सिद्धेशी जोडी पाहायला मिळते. संकेतला आपण पाहतोय 8 चेंडू 20 धावा, सिद्धेश 7 चेंडू आणि 19 धावा. टीमची धावसंख्या 42 रन, 42 धावा. अखूट टप्प्याचा चेंडू होता, फटका केला मिड विकेटला आणि तिथे आपण पाहिलं तर चेंडू मात्र टिपला असेल. विकेट येते, फलंदाज बाद. थँक्यू डीसे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय. एक कडी बाद 42 धावाच्या ब्रेक थ्रूची चर्चा आपण करत होतो. ती विकेट प्रभास आपल्याला मिळून देताना पाहायला मिळतोय. प्रयत्न तर त्याची सुरू आहेत. कमबॅक केले, पुनरागमन केले, वापसी केली. संकेतला मात्र परतवले. संकेत आपण पाहिलं तर बाद झालाय. 9 चेंडू केला आणि 20 धावसंख्येवरती संकेत आपल्याला परतताना पाहायला मिळतोय. गुड्डू आलाय बॅटिंगसाठी मैदानावरती पाहायला मिळेल. सुदेश उर्फ गुड्डू तो आता बॅटिंगसाठी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 सुरू आहे. एक कडी बाद 42 धावा.
10 वर्षांपूर्वी जर तुम्ही मैदान पाहिलं असेल तर एक मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्याला भरून काढण्याचं काम राहुल दादांनी केलं आणि त्याचं मैदानात रूपांतर करण्याचं काम राहुल दादांनी केलं. म्हणून तर आज आमदार चषकासारखा भव्य दिव्य सोहळा या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळतोय. चेंडू जाईल डीप लॉंग ऑफ सीमा पार, 4 धावा. चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 46 धावा. तिसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. ओर पी चेंडू होता, पुन्हा एकदा खेळला डीप एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवेल, फेक करेल, तोपर्यंत धावा देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. फेक सुरेख आहे, बॅकअप चांगला आहे, 2 धावा येतात आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहे. तिसऱ्या क्रमांकाचं प्रगती पथावरती आणि धावफलक होती एक गडी बाद 48 धावा. एक चेंडू बाकी आहे सर. 5 चेंडू झालेत. पहिला नो बॉल होता, त्यानंतर एक सिंगल आली, त्यानंतर एक डॉट बॉल आला, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर एक चौकार आला आणि त्यानंतर 2 धावा आल्या. एकच डॉट बॉल आलाय, त्यामुळे एक चेंडू इथे गोलंदाज प्रभासला करावा लागेल. षटक क्रमांक 3 मैदान ती सुरू आहे. एक गडी बाद 48 धावा. तर मात्र धावफलक होत आहेत सुदेश उर्फ गुड्डू 2 चेंडू आणि 6 धावा. सिद्धेशला आपण पाहतोय 7 चेंडू आणि 19 धावा. दुसऱ्या विकेटसाठी छोटिकानी भागीदारांनी पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न या चोडीकडनं मैदान ते सुरू आहेत. संकेतच्या रूपानं पहिला फलंदाज बाद होतोय मराठी 11 वराळेचा. यावेळीचा चेंडू होता, कव्हरला खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू दिशा बदलतोय आणि तिथे आपण पाहिलं तर चुका होत आहेत. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय विराज आणि तोपर्यंत धावा येत आहेत. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर मराठे 11 वराळे एक गडी बाद 50 धावा. साई 11 वराळे संघ आपण पाहिले तर प्रथमतः बॅटिंग करतोय. एक गडी बाद 50 धावा. त्या मात्र त्या टीमनं मैदान ते बनवले गेल्यात. मराठी 11 वराळे संघाच्या विरोधात आपण पाहिलं तर त्यांची मॅच इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. दोन्ही अतिशय तगड्या आणि ताकदवान संघ आहेत, एकाच गावातील आहेत, परंतु आज एकमेकांच्या विरोधात खेळतात. एकमेकांच्या समोर आपण पाहिलं तर आमने सामने आहेत. एक गडी बाद 50 धावा. तर चौथं षटक करण्यासाठी गोलंदाज माऊली येतोय. गोलंदाजच्या मार्क होती संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी आहे. अगदी तुकोबाराय, ज्ञानोबाराय आणि शिवराय यांचं आपण पाहिलं तर या भूमीवरती आणि या परिसरावरती सातत्यानं अधिराज्य राहिलेलं आहे. यावेळेचा चेंडूचा फटका केला डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुका होत आहेत, धावा येत आहेत, थोडंसं फंबल होतंय आणि चुकीचं रूपांतर दुसऱ्या धावेत होतंय. 2 धावा आल्यात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 52 रन, एक गडी बाद 52 धावा. षटक क्रमांक 4 आपण पाहिलं तर मैदान ते सुरू आहे. 6 षटकांच्या आणि 6 ओव्हरचा सामना तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर पिच चेंडूता खेळण्याचा प्रयत्न चांगला होता, बॅटवरती आला नाही. एक डॉट बॉल मैदान ते होती. माऊलीचं कौतुक करायला लागेल, कमबॅक त्याने केले. वयाच्या 16 वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिली. वयाच्या 16 वर्षी शिवरायांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण पाहिलं तर स्वराज्याची स्थापना केली. खरं तर हे इतकं सोपं नव्हतं, परंतु आपण हा इतिहास जर पाहिला, इतिहासाचा जर तुम्ही इतिहास जर वाचला गेला तर तो आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. धावा येत आहेत, स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत आणि धावफलक देखील आपण पाहिलं तर पुढे जाईल. षटक क्रमांक सुरू आहे 4थ्या क्रमांकाचं आणि धावफलक ते आपण पाहिलं तर बनवलं जात आहेत. एक गडी बाद 54 धावा. 54 रन, लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी बाद 54 धावा. संत तुकाराम महाराज देखील आपण पाहत असतो.
यावेळचा चेंडू होता प्रचंड वेगाने टाकलाय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येते. इंद्रायणी नदी आपण पाहिलं तर संत तुकाराम महाराजांचं देखील आपण पाहिलं तर या परिसरामध्ये सातत्यानं वास्तव्याला होते. सातत्यानं ही संतांची भूमी आहे आणि प्रचंड मोठा वसाने वारसा लाभलाय साधू संतांचा या भूमीला. फुल टॉस चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात, चुकी होती आणि तिथे झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस जितो मॅचेस. अवघड झेल सोपे करा आणि सामने जिंका, परंतु आज मराठे 11 वराळे इथे चुका आणि चुका करताना पाहायला मिळतोय. तुमची एक चुकी प्रतिस्पर्धी संघाचं विजयाचं एक नवं पाऊल ठरेल. यावेळचा चेंडू होता फक्त दिशा दिली परंतु क्षेत्ररक्षण सुरेख आहे. चेंडू अडवला गेलाय. शॉर्ट फायनलेगचा क्षेत्ररक्षक तत्पर होता. चेंडू चतुर आणि चपळाईने त्यानं अडवलाय आणि तोपर्यंत एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक स्कोर कार्ड होती 1 गडी बाद 57 धावा. स्पार्टन लोणावळेचे कॅप्टन विनंती आपण संपर्क करा. धावफलक आणि स्कोर कार्ड ती 1 गडी बाद 56 धावा. पहिल्या 4 षटकांचा खेळ आपण पाहिलं तर इथे मैदान ती संपलेला आहे. 5व्या क्रमांकाचे षटक आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. गोलंदाज प्रभास, चांगला चेंडू होता, हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात, नजर अंदाज चुकलाय परंतु क्षेत्ररक्षण सुरेख आहे. डीप लॉंग ऑफला तो उभा आहे. अगदी थोडंसं पुढ्यात आला होता, झेल टिपण्याचा प्रयत्न त्याचा होता परंतु पुन्हा पाठीमागे गेला, चेंडू अडवला आणि तोपर्यंत धावा येताना पाहायला मिळतात. स्पार्टन 11चे कॅप्टन आलेत. मामुर्डी फायटरच्या कॅप्टन विनंती आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा. नाणेफेकीचा कौल आपण पाहिलं तर रेडिकनी केला तोय. मामुर्डी फायटर्स मामुर्डी विरुद्ध स्पार्टन 11 लोणावळा या 2 संघात असेल पुढील मॅच. यावेळचा चेंडू तास स्क्वेअरलेगला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवेल फेकेल आणि तिथे पुन्हा चुका होतात. पुन्हा फंबल झालाय आणि पाहता पाहता दुसरा धावेला प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे. क्रिकेटमधील आत्महत्या, अतिघाई संकटात नाही, नजर आटी, दुर्घटना घटी, फलंदाज धावबाद. बॅटिंगसाठी मंगेश आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. धावफलक आणि स्कोर कार्ड ते धावा देखील आपण पाहिलं तर बनवले जातात. 2 गडी बाद 59 धावा धावफलक आहेत. सिद्धेशच्या सोबतीला मंगेशला आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगला पाहणार आहोत. एक चुना जाणता क्रिकेटर म्हणून देखील वराळे मावळ तालुक्यातून आपण मंगेशला सातत्यानं पाहिलेला आहे आणि तो इथे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. कशा प्रकारे तो कामगिरी करेल हे देखील आपण पाहणार आहोत. एकेकाळी मंगेशनं खूप चांगलं क्रिकेट गाजवलेलं आहे आणि क्रिकेटचा इतिहासच असा आहे. एक काळ असतो प्रत्येकाने गाजवलेला असतो. असाही काळ येतो काही जण गाजवत असतात आणि असाही काळ येतो की काही जण गाजवणार असतात. काहींनी गाजवलेलं असतं, काही गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात. असे देखील दिवस क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळतात. 2 गडी बाद 59 धावा. 5वं षटक मैदान ती सुरू आहेत. स्पार्टन 11 लोणावळेचे कॅप्टन आलेत. मामुर्डी फायटर्स मामुर्डीचे कॅप्टन येतात आणि पुढील मॅच आपण करतोय टॉस. सुखदेव तात्या राऊत साहेबांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. मी सुखदेव तात्या राऊत साहेबांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर या. दोन्ही कॅप्टनना विनंती आपण देखील त्या ठिकाणी या. तिथे आपण टॉस करतोय. दोन गडी बाद 60 धावा धावफलक होत आहेत. 5वं षटक आपण पाहतोय. प्रभासला आपण पाहिलं एक विकेट टेकर गोलंदाज, विकेट त्यानं मिळवली. एक फलंदाज त्यानं मैदानावरती बाद केलाय. खूप चांगली गोलंदाजी करतोय. विशेषतः प्रभासकडे वेग कमी आहे परंतु अचूकता आणि टप्पा चांगला आहे. स्लोवर वन होता
आणि तिथे मात्र खेळलाय, पिक केलाय डीप स्क्वेअर लेगला, चेंडू मात्र फेकून दिलाय आउट ऑफ दी पार्क, षटकार. या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे सन्मान्य सुखदेव तात्या राऊत साहेबांच्या शुभास्ते आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. पुढील मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातोय. सुखदेव तात्या राऊत यांचं खरं तर आमदार चषकेला विशेष सहकार्य आहे आणि खरं तर सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील प्रचंड सहकार्य तात्यांचं लाभलेलं आहे. मग नॉटीबॉय चिंचोली असू द्यात, राहुलदादा बालगरे असू द्यात किंवा आमदार चषक असू द्यात, राज्यमंत्री चषक असू द्या, यासाठी तात्यांचं विशेष सहकार्य नेहमी असतं. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून आभारी आहोत. टॉस जिंकलाय मामुर्डी फायटर्सने, क्षेत्ररक्षण स्वीकारले तर बॅटिंगसाठी आमंत्रित केले स्पार्टन 11 लोणावळा. चेंडू मात्र जाईल थेट रोडवरती, सीमा पार, षटकार. सहा धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 गडी बाद 72 धावा. 5व्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. प्रभासवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटर सिद्धेशच्या बॅटमधून केलाय. सिद्धेशला आपण पाहतोय 14 चेंडू आणि 36 धावा तो इथे आपल्याला बनवताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेत देखील आपण अर्धशतक पाहिली. या स्पर्धेत देखील आपण खेळाडूंचे एक चांगले खेळ मैदान ती पाहायला मिळाली. यावेळीचा चेंडू होता पुन्हा एकदा आपला बॉडी बॅलन्स करत चेंडू मात्र केला डीप स्क्वेअर लेगला, सुंदर स्वीप मैदान ती करतोय आणि तिथे मात्र धावा मिळतात 4 चौकार.